शिरूर आनंदपालचे दुय्यम निबंधक कार्यालय वरिष्ठ अधिकाऱ्याचे झाले बाहुले. शिरूर आनंदपाल तालुकाहून तब्बल 26 वर्ष झाले, पण आतापर्यंत कायमस्वरूपी अधिकारी म्हणजे रजिस्ट्रार भेटलाच नव्हता. ज्या ज्या वेळेस कायमस्वरूपी रजिस्ट्रार म्हणून आले त्यांचे कार्यकाळ हे वादग्रस्त ठरले आहेत. हे शिरूर आनंदपाल तालुक्याला लागलेला शाप आहे. आज स्वतंत्र प्रशासक कार्यालय आहे, परंतु याच कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी रजिस्ट्रार म्हणून बोकारे यांच्या स्वरूपात भेटला, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांची या कार्यालयावर वाईट नजर पडली व बोकारे यांना सक्तीच्या रजेवर पाठवतात आणि जिल्ह्यातील ज्या रजिस्ट्री ऑफिसमध्ये रजिस्ट्री होत नाहीत अशा संपूर्ण जिल्ह्यातील रजिस्ट्री फक्त शिरूर आनंदपाल येथे होतात. म्हणजे शासनाने कोणत्याही तालुक्यातील जमीन खरेदी व्यवहार असो की प्लॉट खरेदी व्यवहार असो, रजिस्ट्री फक्त शिरूर आनंदपालच्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये केले जातात. यासाठी विशेष अधिकाऱ्यांच्या मर्जीतले म्हणून क्लार्क यांना पाठवले जाते. कधी उदगीरहून पाटील येतात तर कधी मचकटे म्हणून पाठवले जातात. हे सर्व जिल्ह्यातील न होणारे दस्त फक्त शिरूर आनंदपालच्या दुय्यम निबंधक कार्यालयात केले जातात. म्हणजे कुणी बी या आणि टिकली मारून जा अशी अवस्था शिरूर आनंदपालच्या दुय्यम निबंधक कार्यालयाची झाली आहे. हे षडयंत्र जिल्हा कार्यालयातून ठरवून केले जाते. मुद्दाहून क्लार्कला पाठवून अशा न होणाऱ्या रजिस्टर करून सर्व माया जमवली जाते. म्हणजे शिरूर आनंदपालला कोणी वालीच नाही अशी चर्चा तालुक्यात मोठ्या चवीने चर्चिली जात आहे. या बाबीकडे माजी मंत्री आमदार संभाजी भैया पाटील लक्ष घालतील का अशी अपेक्षा शिरूर आनंदपालची जनता करीत आहे. यावेळी जे अधिकारी क्लार्क पाठवले जातात ते आर्थिक व्यवहार करण्यासाठी खाजगी इस्माला सोबत घेऊन येतात. समाज गर्जना न्यूज